हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सिंपल लिफ्टिंग मशीनचा हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. प्रॉब्लेम वाचूया पहिल्यांदा आणि गिवन लिहूया. सो गिवन बघा, ए बॉडी ऑफ मास 20 kg म्हणजे बॉडीचं मास दिलं m इज इक्वल टू 20 kg इज पुल्ड अप बाय एन एफर्ट दिलाय P इज इक्वल टू 160 न्यूटन अप्लाइड अलॉंग द इन्क्लाइन प्लेन दिलेला आहे. म्हणजे हा इन्क्लाइन प्लेनचा प्रॉब्लेम आहे. द इन्क्लाइन प्लेन हॅज अन अँगल साइन इनवर्स 0.7. अँगल म्हणजे थिटा दिलाय, साइन इनवर्स 0.7. आता हा किती येतोय ते कॅल्क्युलेट टाकून बघू आपण नंतर. विथ द हॉरिझॉन्टल फाइंड द इफिशियन्सी ॲट दिस लोड. आपल्याला या लोडला इफिशियन्सी फाइंड करायचं आहे. लोड कोणता? हा बॉडीचा. ते आपल्याला मास दिलंय, त्याचा आपण लोड कन्वर्ट करावं लागेल आधी आपल्याला आणि नंतर प्रॉब्लेम सॉल्व करावा लागेल. सो फाइंड काय करायचं आपल्याला? इफिशियन्सी. पहिल्यांदा फॉर्म्युला लिहूया. इफिशियन्सीला कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल? फॉर्म्युला. सो इफिशियन्सी इज इक्वल टू काय असतं? मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. आता यातलं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज दिलेलं नाही आपल्याला. ते काय असते? मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू W डिवायडेड बाय P. यातलं W आपल्याला दिलं नाही. ते W कसं काढायचं? मास दिले आपल्याला. मासचं वेट कसं करायचं? वेट W. वेट म्हणजेच लोड. W इज इक्वल टू M इंटू G. मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आपल्याला माहिती आहे 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर व्हॅल्यू असते. सो W इज इक्वल टू mg. आणि पुढं व्हेलॉसिटी रेशो VR इज इक्वल टू, आता इन्क्लाइन प्लेन आहे म्हटल्यानंतर व्हेलॉसिटी रेशोचे दोन फॉर्म्युले असतात. एक म्हणजे लेंथ आणि हाईट दिली असेल तर L डिवायडेड बाय H, किंवा अँगल दिला असेल तर 1 डिवायडेड बाय साइन थिटा. आपल्याला अँगल दिलाय थिटा, त्यामुळे आपण इथं टाकू शकतो थिटाच्या जागेवर आणि व्हेलॉसिटी रेशो त्यातून निघेल. मग दोन्ही निघाले की आपण इफिशियन्सी काढू शकतो. पहिल्यांदा आपण व्हेलॉसिटी रेशो आणि वेट काढूया किंवा लोड काढूया, म्हणजे प्रॉब्लेम पुढे सॉल्व होईल. ओके, सोल्युशन. पहिल्यांदा व्हेलॉसिटी रेशो, त्यासाठी आधी थिटा काढावं लागेल. सो थिटा आधी काढून घेऊया. थिटा इज इक्वल टू काय दिलं आहे आपल्याला? साइन इनवर्स 0.7. ते कॅल्शीमध्ये पुट करा आहे असं. शिफ्ट साइन 0.7 म्हणजे साइन इनवर्स 0.7. ही व्हॅल्यू किती येते? 44.42 डिग्री एवढा अँगल आहे थिटा अँगल इन्क्लाइन प्लेनचा. मग आता व्हेलॉसिटी रेशो निघतोय VR इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय साइन थिटा. सो 1 डिवायडेड बाय साइन 44.42 दॅट इज इक्वल टू किती येणार? VR इज इक्वल टू, हे कॅल्शियममध्ये पुट करा, 1 डिवायडेड बाय साइन 44.42. ओके, 1.4287. व्हेलॉसिटी रेशो येतोय 1.4287. याला काही युनिट नसते. सो हा झाला व्हेलॉसिटी रेशो. पुढं आता W म्हणजे लोड इज इक्वल टू M इंटू G. मास आपल्याला दिले M 20 kg आणि इंटू G ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये अर्थवर असते 9.81. मग हे मल्टिप्लाय करा तुमच्या कॅल्शीमध्ये. 20 इंटू 9.81 हे किती येतं आहे? 196.2 न्यूटनमध्ये हा लोड येतोय. आता लोड मिळाला, आपण MA काढू शकतो. आता MA इज इक्वल टू W डिवायडेड बाय P. सो W आहे 196.2 डिवायडेड बाय P किती येणार? P आपल्याला दिलं आहे 160 न्यूटन. 160. सो हे कॅल्शीमध्ये पुट करा, डिवायडेड बाय 160. MA येते 1.2262. MA इज इक्वल टू 1.2262. ओके, आता MA निघालं, VR निघालं, इफिशियन्सी निघू शकते आता. सो इफिशियन्सी इज इक्वल टू MA डिवायडेड बाय VR इंटू 100. सो MA आपल्याला किती दिले? 1.2262 डिवायडेड बाय VR किती आहे? VR 1.4287.
इंटू त्याला 100. हे कॅल्शीमध्ये सगळं पुट करा. 1.4287 इंटू 100. सो 85.829% एवढी इफिशियन्सी येते. म्हणजे हा इन्क्लाइन प्लेन कसा आहे, रिव्हर्सिबल सिम्पल मशीन आहे. ओके, सो अशा पद्धतीनं इफिशियन्सी आपल्याला फाइंड करायची होती. थँक्यू.